हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणगादौ सर्वकार्यार्थ सिद्धये मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथि देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवं कारुण्यरूपं करुणा श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र ज्ञानराजा सुपात्र दयाठवीता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय जय नारायण जय नारायण जय नारायण हरि नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण हरि नारायण जय नारायण हरि नारायण जय नारायण नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांड स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ श्री गणेशाय नमः पंचम स्कंदाला सुरुवात 12 स्कंदापैकी 4 स्कंदाचं विवरण भगवंताच्या कृपा प्रसादानं वरुण देवतांच्या हंस शब्द आपल्याला माहिती आहे की दूध पाणी एकत्र केलं तर हंस दुधातलं आणि पाण्यातलं दूध पिऊन घेतो पाणी शिल्लक ठेवतो तसे भागवतामध्ये जे भक्त होऊन गेले यांनी हे जग जड आहे हे
जग जे आहे जड आहे, संसार मिथ्य आहे, जन्म मरण खोट आहे हे त्यांना समजलं. पण जन्माला आल्याशिवाय देवाला ओळखता येत नाही हे लक्षात ठेव. म्हणून जन्माच्या दुःखाला त्यांनी जास्त महत्व दिलेलं नाही. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, सुखे घालावे गर्भवासी गुण गायीना आवडी. मी गुण गाईल तुझे, म्हणजे याचा अर्थ हे संसाराचं दुःख सहन करायचं, कारण जन्माला आल्याशिवाय देव कळत नाही आणि त्यातही मनुष्य जन्म मिळाल्याशिवाय कळत नाही. म्हणून ज्याप्रमाणे हंस दूध आणि पाणी याच्यातलं दूध घेऊन घेतो आणि पाणी सोडून देतो, त्याप्रमाणे जगत मिथ्यं ब्रह्म सत्य हे जे वाक्य आहे उपनिषदाचं, ब्रह्मसूत्राचं आणि वेदाचं, जगत मिथ्य हे जग खोट आहे. सगळं तोंडाने जग खोट आहे असं म्हणतात, आपण खोटे व्यवहार करतात हे समजतं का? संत काय करतात? मिथ्य सोडून आणि मिथ्य सोडून देतात. म्हणून संतांना परमहंस असं म्हणतात. आता हे जे परमहंस आहे, आपण आता काल चरित्र ऐकलं, ज्ञानी पुरुष पृथु भगवंताचं चरित्र ऐकलं आणि चरित्र ऐकून या पृथु भगवंताच्या वंशामध्ये वृषभदेव नावाचे महात्मे प्रगट झाले. वंशामध्ये एक दोन पिढी नंतर पुन्हा महात्मा येतो, लक्षात ठेवा. म्हणून ज्यांचं कुळ शुद्ध आहे, भगवंताच्या भक्ती करता हे वृषभदेव जन्माला आले. यांनी संसार केला, आपल्या मुलांना सगळं ज्ञान दिलं आणि विरक्त होऊन गेलं. जी परंपरा आहे ती विरक्त होण्याची आहे. संसार करायचा, मुलांवर सोपवायचा, आपण बाजूला व्हायचं. आपण जेव्हा बाजूला होतो त्यावेळेला या मिथ्याचा आणि सत्याचा अनुभव आपल्याला येतो. आपण जोपर्यंत यातून बाजूला होत नाही, मन काढत नाही, सगळ्यामध्ये काय अटकलेलं असतं? मन. आणि मन अटकतं म्हणून आपण लटकत राहतो, मन अटकून देतो. म्हणून सगळं करावं पण आपलं मन कोणाला देऊ नये. हे मन जे आहे हे आपलं आपल्याकरता ठेवावं. आपण दुसऱ्याला देऊन टाकतो मन. वस्तू, पुत्र, नातू, धन, समाज, मित्र. हल्ली तर लोकांना मित्रामध्ये मन जास्त मिळवायची सवय लागली आणि त्यामुळं घर ओस पडतो. म्हणून मिथ्याचा विचार केलेला नाही. म्हणून जैन धर्मामध्ये दोन पंथ झाले, दिगंबर आणि श्वेतंबर. दिगंबर अंगावर वस्त्र धारण करीत नाही, देहाला किंमत देत नाही. तो जो आत्मा आहे त्या आत्म्याशी निगडित होतात, मन कोणाला देत नाही. तरुण तरुण माणसं दीक्षा घेऊन घेतात, आपण डोळ्यानं पाहतो. म्हणून भगवंताची भक्ती ही आपल्या वंशामध्ये घडावी म्हणून वृषभदेवांनी आपले जे पुत्र होते भरत महाराज, ज्या भरतांच्या नावाने या भूमीला भारत असं नाव पडलं, हे खरे ज्ञानी होते. आणि भरत महाराज फक्त वरच्या गोष्टीने आचरण करीत होते. यांनी आपलं राज्य सांभाळलं, मुलांवर राज्य सोपवून दिलं आणि अरण्यामध्ये गेले. गंडकी नदीच्या किनाऱ्यावर आपला आश्रम बांधला आणि तिथे ओम नमो नारायण या मंत्राच्या जपानं साधना करू लागले. आपण घरी राहा, वनात राहा, कुठे जा, आपलं प्रारब्ध आपला पिच्छा सोडत नाही. प्रारब्ध आपल्या बरोबर असतं. जशी आपली सावली आपल्यातच आहे तसं आपलं प्रारब्ध आपल्या मागेच चालतं. मृत्यू सुद्धा आपल्या मागेच उभा आहे, फक्त वेळ आली की तो येतो.
झाली की तो येतो. जीवा सन्मे जन्मे मृत्यू. जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्याबरोबर मृत्यू, त्याच्याबरोबर प्रारब्ध. भरत महाराज वनात सकाळच्या वेळा पाणी प्यायला आले आणि नेमका तिच्या मागून एक सिंह आला. सिंहाला आनंद झाला की आपल्याला आपलं भोजन मिळालं, म्हणून सिंहानं डरकाळी फोडली. हरणी घाबरली आणि गंडकी नदी ओलांडून पळायला लागली. पळता पळता गर्भ पाण्यात पडला आणि हरणी गंडकी नदीच्या किनाऱ्यावर, तिकडच्या किनाऱ्यावर जाऊन खतम प्राण झाले. सिंह पाणी पिऊन निघून गेला. भरत महाराजांनी ते दृश्य पाहिलं. अरे रे, कारण मानव धर्म आहे, कोणत्याही जीवाचा नाश आपल्या डोळ्यानं पाहू नये. पण काय झालं, याला जर आपण बाहेर सोडलं, या हरणाच्या पिल्ल्याला, तर याला कोणी खाऊन घेईल. मग याचं कसं होईल? तर ही प्राण्यांची पिल्ल जी आहे ना, ते 4 तासामध्ये जन्माला आल्यानंतर उभे राहतात. फक्त त्यांची खोरं आपल्याला कापावे लागतात. 4 तासामध्ये उड्या मारतात. आपले पोरं 24 वर्षाचे वस्तरी नीट बसवतात. आई म्हणते त्याला काय समजतं? म्हटलं 24चा झाला ना, तरी बुद्धी आहे. लक्षात ठेवा, असे संस्कार घडले पाहिजे की वयात आल्यानंतर बुद्धी चतुर झाली पाहिजे. काय करायचं आणि काय करायचं नाही, काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे ओळखता आलं पाहिजे. हे जोपर्यंत ओळखता येत नाही तोपर्यंत विचाराची देवाणघेवाण जग समाजामध्ये चांगली नाही राहणार. काय वाईट आहे आणि काय चांगलं आहे. भरत महाराज त्या हरणाला सांभाळायला लागले, पण त्याला बाहेर तर जायचं. पण त्याला मोठी दोरी लावली, एका हातात माळ आणि दुसऱ्या हातात दोरी. जशी आई पाळणा देते, जपडी करत राहते तसं परत ओढून जायचे. असं करता करता 8 वर्ष झाले आणि हरण त्यांच्या आश्रमाच्या अवतीभोवती राहू लागले. यांचं वय झालं 88 वर्ष. 80 वर्षापासून हरण जवळ आलेलं होतं. 8 वर्षापर्यंत त्या हरणामध्ये याचं कसं होईल, याचं कसं होईल, याला कोण सांभाळेल, यांची अंतकालाची वेळ आली. आणि त्या अंतकालाच्या वेळेला वासनेनं हरणामध्ये प्रवेश केला. संत मंडळी सांगते, वासने संगे जन्म घेणे लागे. वासना कुठे जाईल हे सांगता येत नाही. ब्रह्मानंद नावाचे एक स्वामी काशीला होते. हे अत्यंत ज्ञानी, मोठमोठे लोक त्यांच्या जवळ ब्रह्मज्ञानाच्या अभ्यासाला येत. एकदा काय झालं, त्यांचा एक श्रीमंत शिष्य होता. त्या शिष्याने सस्याच्या चामड्याचा जोडा करून आणला. त्यांना हल्ली लोक कशाचे जोडे घालतात. पादत्राणे जेवढं हलकं असलं ना तेवढं चांगलं. आता बा तुम्हाला बातम्या येतात, 17 कोटीचा मूठ. आता ते काय विचार करा बघ. पण त्याला काही इलाज नाही, जग आहे. तो जोडा त्यांना काही घालता येईना. ब्रह्मानंद स्वामीला आजारी होते, म्हणून त्या शिष्याला म्हणे तू आणलाय तर ठेवून दे, बरा झाल्यावर घालीन. नेमकी मरणाची वेळ आली आणि त्या जोड्याकडे पाहिलं गेलं की हा घालाचा राहून गेला. हा तेवढ्यात प्राण गेला. रोहिदास म्हणून जन्माला आले. वासनेच्या संगे आता आपलंही कोणात वासना राहून जाते. म्हणून आपल्या मुलाच्या मुलात वासना ठेवली तर निदान आपल्या घरी तरी जन्माला याल. आणि मुलीच्या घरी गेले तर जावायचा हातचा मार खाल. कुठे जायचं ते ठरवा. म्हणून जास्त तिकडे राहू नये. पण लोक 6-6 महिने मुक्काम ठोकतात.
जन्म घ्यावा लागेल आणि लहानपणी जावायचा आजचा मार खावा लागेल. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. कुठेही वासना राहून जाते. म्हणून उत्तरार्धामध्ये कोणी भेटलं तर उत्तम, नाही भेटलं तर अतिउत्तम अशी भावना करा. अध्यात्मात यायचं असेल तर, नाही तर तुमचं जे चाललंय ते अतिउत्तम आहे. आपण काय करतो, इकडचं तिकडचं, दही खाऊ का मही खाऊ, ना दही मिळत ना मही मिळत. धड परमार्थ होईना, धड संसार होईना. उत्तरार्धामध्ये विचारपूर्वक जगायला पाहिजे. विचारे विण सर्व व्यर्थची आहे. आपण असं म्हणतो की पवित्र भूमीमध्ये गेले, आता बाजूने बद्रीनाथ, केदारनाथ या भूमीमध्ये सगळे लोक जातात. दर्शन झाल्यानंतर पुन्हा आपल्या संसाराची कल्पना करतात. मागे केदारनाथ आणि ओसांडलं ना, त्यावेळेला जळगाव शहरातलं एक कुटुंब तिथे जाणार होत. नवाल म्हणून अण्णा होते. ते नमस्काराला आले आणि त्यांचे 8 वर्षाचा आणि 4 वर्षाचा मुलगा होता. म्हणजे दादा आम्ही केदारनाथ बद्रीनाथला चाललो. अरे कोण कोण जात आहे? म्हणजे आम्ही दोघं, दोन्ही मुलांना न्यायचं नाही म्हटलं. का तुम्ही मुलांना घेऊ नका, तुम्ही दोघं जा. म्हणजे दोघं आई आजी सांभाळू शकणार नाही. म्हटलं एक नानीकडे ठेवून एक दादीकडे ठेव. ते दोन्ही मुलं घरी राहिले आणि ते दोन्ही त्या बर्फात गेले. लक्ष द्या, दोन्ही बर्फात गेले. येऊ शकले नाही, वंश राहिला, नाही तर वंश संपूर्ण बुडाला असता. म्हणून आपल्याकडे असं सांगितलंय, घरातल्या सगळ्या लोकांनी बरोबर बाहेर जाऊ नये. लग्नाला सुद्धा एका गाडीत नाही जायचं, गाडी विभागून घ्यायची. सगळ्यांनी तर जाऊच नाही, कोणीतरी असावं. हे जे जुनं शास्त्र आहे हा पुढच्या दृष्टिकोनातून चालतो. आता आधुनिक काय होतं झालं की रडत बसत असं सांगितलेलं आहे. माणसाला जुनं का आवडत नाही तर त्याचं एक उदाहरण आहे. जुने ठेवणे मीपणे आकळे ना. अहंकारी झाले सगळे, आम्हाला सगळं समजतं म्हणून जुनं लोकांना पटत नाहीये. जुनं पटत नाही. मग ते ॲल्युमिनियम जेव्हा निघालं ना, तेव्हा सगळ्या विद्वान लोकांनी त्याला विरोध केला. मग ते ॲल्युमिनियम कमी होऊन स्टील आलं आणि ॲल्युमिनियमच्या कुकरलाही विरोध केला. आता संशोधन झालं, त्याच्यातलं अन्न खराब असलं, स्टीलचा कुकर करा. आधी ज्यांनी विरोध केला त्यांना मूर्खात काढलं. आता ॲल्युमिनियमचं कुकर बंद होतोय आणि सगळं स्टीलचे येत. कारण त्या धातूमध्ये काय आहे हे भारतीय संस्कृतीला पूर्वीपासून माहिती आहे. ब्रिटिशांनी मुद्दामून ते धातू आपल्याला खायला दिलं होतं ही प्रजा निष्क्रिय व्हावी म्हणून. हे आपल्या विद्वानांना माहिती होतं, त्यांच्या समोर बोलता येत नव्हतं. भारतीय संस्कृती दूरदृष्टीची आहे. आपण आपल्या संस्कृतीची किंमत ठेवत नाही, परकीय संस्कृतीचं अनुकरण करतो. आपल्या धर्माला अंधानुकरण म्हणतो, दुसऱ्यांच्या धर्माला अंधानुकरण म्हणत नाही. भरत महाराज 8 वर्ष हरणाच्या जन्मात राहिले, पण तिथे बुद्धी राहिली हरण जन्मात. कारण संतांची संगती घडलेली होती. संतांच्या हातचं खाल्लेलं होतं, चारा त्यांच्या हातचा खाल्लेला होता. ते पाणी पाज अंतिम मती सो गती. या जन्मामध्ये हरणात मती गेली म्हणून हरण झाले, पण हरण जन्मामध्ये संतात मती राहिली म्हणून गती मिळाली. राजा परीक्षिता विचार कर, तुला सुद्धा तो सोन्याचा मुकुट घातल्यावर बुद्धी झाली संताचा अपमान करायचा. जसं आपल्याकडे अलंकार येताना तसं आपला ताटपणा वाढतो.
गुरुवारच्या दिवशी तुम्ही कपडे लत्ते आपल्याला अगदी झपझप घालतात. नातू सुद्धा म्हणतो आई तू रोज इतकी आजी तू इतकी हळू घालते आज काय जोरात चालले. कारण मनात काय असतं सारिखे भोगणे प्राप्त झाले. काही लोकांच्या घरी सगळं सुख असतं पण ते उदासन बसलेले असतात. दिवाळीच्या दिवशी बाहेरच्या बाकड्यावर असं उमरलेलं तोंड भाव काय काही नाही. माझं दिवाळी 4 चौघात नाही तुमचं चालू उदास मूर्ती मन आहे. म्हणून मनाला काय केलं पाहिजे तो मनाला आवडलं पाहिजे. म्हणून समर्थांनी मनाला सज्जन म्हटलंय. मना सज्जना भक्ती पंथेसी जावे. प्रेम भावना ठेवा. भक्तिपंथ म्हणजे काय रोज 24 तास देवाची पूजा करत बसणं असणं नाही. प्रेम भावना ठेवा. जसं जसं तुमच्या मनातलं प्रेम कमवत ना तसे तुम्ही उदास होता. भय निर्माण होत. जे जे काम मिळालंय आपल्याला ते आणखीन एक उदाहरण टाकतोय. ज्येष्ठ नागरिक आहे ना यांना जर घरात थोडीशी काम पडली ते काय बोलतात ते ऐका. आपण काय बाबा नोकरासारखे राहतो जगात असं म्हणून तुम्ही घरात काम करता असं नाही करायचं. आपली कर्तव्य बुद्धी जागृत ठेवून काम करा. तुम्हाला उदासीनपणा येणार नाही. वा नातवाची अदृक्षा आली ना चला आपल्याला त्याला सोडायला मिळतंय मस्त जाऊ गाडीवर त्याला सोडून द्यावं शाळेत. कोणी म्हटलं गाव नातूला शाळेत सोडायला आलो बरं वाटतं त्याच्याबरोबर फिरायला असं म्हणून जगा. काय करतं बा आपल्याला तर पाणी भरत पडतं बाकीचे झोपलेलं राहता असं करत करत भरता तुम्ही. नाही आज सगळ्यांमध्ये देव आहे ना. यांना पाणी पाजायचं काम देवाने आपल्याला दिलं. आपण पुण्याचं काम करतो असं समजून पाणी भरा म्हणजे तुम्हाला दुःख होणार. लक्षात ठेवा. आलंय ना आपल्यावर काम करा तर ते कर्तव्य बुद्धीने करायचं. कर्तव्य विन्मुख नाही करायचं. कर्तव्य विन्मुख केलं की माणूस उदास होतो. सगळ्या घरातल्या गोष्टी 4 मित्र जमले की तिथे काढून पाऊस झाला. सोना मीटिंगला गेले तर बाबा आपलं काय खरंय कशाला सांगायचं हा विषय चौपाट्यावर. मला वेळ झाला सांगायचं नाही घरातलं काही. सगळे लोक चवटले. बाया भजनाला गेल्या की तिथे सुद्धा ते सुनांच्याच गोष्टी सांगत. तुम्ही भजन करता का हे करता. कर्तव्य बुद्धीने जगा. घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाही कारण तुमच्या वाणीला दोष लागतो. केलेलं भजन पदरी पडत. काय करणार आहे कोण सांगणार आहे तुम्हाला तर कोणी ऐकणार आहे का. ते आणखी तोंडाने असं उदाहरण कोळसा घातला तितका हे तर समजतं. पण तिथे भजनाच्या ठिकाणी या गोष्टी सांगायची काय गरज. आणि ज्यांचे सांगत नाही त्यांना तुम्हाला विचारायची काय तुमच्या घरी बरं चालतं ना हे विचारायची काय गरज आहे. भजन कर. कर्तव्य बुद्धीने जगा. कर्तव्य बुद्धीने जगल्यानंतर मनुष्य उदास होत नाही. आपण झाडतोय ना तर असं नाही करत स्वच्छता करता झाडतो. कारण साफसफाई ईश्वराला आवडते. स्वच्छता ही लक्ष्मी आहे आणि अस्वच्छता ही अलक्ष्मी आहे. अलक्ष्मी नाशयाम्यहम वेदामध्ये सांगितलंय. अलक्ष्मीचा काय केला पाहिजे नाश. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण कर्तव्य बुद्धीला विसरून जगतो म्हणून उदास होऊन राहतो. कर्तव्य बुद्धीची जाणीव राहिली पाहिजे. हरण संतांच्या संगतीला राहिलं आणि कर्तव्य बुद्धी जागृत ठेवली म्हणून त्या जन्मामध्ये ओलं पानं खाल्लं नाही. कोरडं गवत खाल्लं आणि लवकर आयुष्य संपलं आणि एक दिवशी ते हरण गंडकी नदीमध्ये पडलं. त्याला सद्गती झाली आणि तो कच्छ प्रांतामध्ये राहुगण नावाचा राजा म्हणून जन्माला आला. कोण हरण. पुन्हा हरण जन्मातून
त्या जन्मात गेले आणि तिथे ब्राह्मणाच्या घरी कौशिक रूपानं जन्माला. कशी ट्रान्सफर झाली. एक जन्मामध्ये हरण बनावं लागलं. हरण जन्म दुसऱ्या जन्मी राजा बनला आणि यांना पुन्हा ब्राह्मण कुळात जन्माला लावलं. कारण क्षत्रिय असून भगवंताच्या नमो नारायण मंत्राचा जप केला होता. स्वामीनारायण पंथाचा मंत्र हा ओम नमो नारायण. हा बुद्धी शुद्ध करतो. म्हणून तो संप्रदाय दान देण्यात समर्थ आहे. त्यांची मंदिर लख लख घवघव करतात. ते मंदिरातलं कधी अफरातफर करीत नाही. ज्याच्याजवळ आहे तो मंदिराला स्वइच्छेनं धन देत असतो. कारण बुद्धी शुद्ध झाल्याशिवाय मनुष्य धनाचा सदुपयोग करू शकत नाही. जशी जशी बुद्धी अशुद्ध होते तसं तसं मनुष्य धनाचा दुरुपयोग करतो. परवांनी सांगितलं की विचार धन मागा देवाजवळ. विचार धन विचाराने करावं. विचारे विण सर्व व्यर्थची आहे. भरत महाराज कान्यकुंज नगरीमध्ये एका ब्राह्मणाच्या घरी जन्माला आले आणि हे हरण मागच्या जन्माचं पुण्य होतं म्हणून मृगकुंज प्रांतामध्ये कच्छ काठेवाडमध्ये राजा म्हणून जन्माला राजघराण्यात जन्माला गेलं. पशु जन्मामध्ये चांगली संगती झाली म्हणून उद्धार झाला. मनुष्य जन्मामध्ये पशूची संगती झाली म्हणून 8 वर्ष पशु जन्म भोगावा लागला. आज मी काही संतांच्या घरी मुलं येतात, व्यसनी पडून राहतात, खात नाही, पीत नाही, उदास राहतात. कसं असतं ते गत जन्माचं पुण्य असतं. फक्त संपत्तीचं भाग्य असतं म्हणून संपत्ती मिळते. पुत्रांचं पुण्य असेल तर त्यांची मुलं चांगले निघतात, पण ते मात्र दुःख भोगतच राहतात. तर गत जन्माचं कर्म जे आहे त्या कर्मानुसार माणसाला फलाची प्राप्ती होत असते. मग हे कर्म कसं संपवायचं? तर ईश्वराच्या नामानेच कर्म संपतं. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात. विष्णू सहस्रनाम. की भगवंताच्या नामानं जन्म मरणाचा संसार हा चुकतो. आपण भजनात म्हणतो जन्म मरणाचा फेरा चुकविला. जन्म आणि मरण हे जे पुनरपि जननम पुनरपि मरणम जठरे शयनम भज गोविंदम भज गोपाल. जसं जसं गोविंद गोपालाचं भजन होईल तसं जन्म मरणाचं चक्र चुकेल. शुकदेव सांगतात राजा परीक्षिता अंतिमती सागती. हे भरत महाराज कान्यकुब्ज नगरीमध्ये जन्माला आले. यांना या जन्मामध्ये अशी आठवण राहिली की मागच्या जन्मी आपली फसगत झालेली आहे, तर या जन्मी कोणाशी बोलायचंच नाही, कारण बोललं की व्यवहार वाढतो. म्हणून यांच्या वडिलांनी यांची मौंज लवकर केली. 3ऱ्या वर्षी ते आता तरी बोलेल. हे गायत्री मंत्र मनातल्या मनात म्हणायचे, पण मोठ्याने म्हणायचे. वडिलांना काळजी होती. त्यांचं नाव याही जन्मात भरत ठेवलं गेलं. मागच्या जन्मात भरत राजे होते, या जन्मामध्ये भरत ब्राह्मण झाले. विचार करता करता वडील गतप्राण झाले. मोठ्या भावाच्या हातामध्ये कारभार गेला. मोठ्या भावाने यांना जड भरत नाव ठेवलं. जड आहे म्हणे, याला काही काम येत नाही. जगामध्ये आपण जर कामाला नाही आलो तर लोक आपल्याला जड म्हणतात. लक्षात ठेव. शरीरानं जड असणं वेगळं, पण कार्यरत नसणं हे जडपणा आहे. म्हणून आपल्या देहाचा समाजाला, घराला, सगळ्यांना उपयोग झाला पाहिजे. काही लोक कुठे गेले तर काहीच करत नाही, नुसते बसून राहतात. असं नाही आहे. सामाजिक कार्याचा, खाजगी कार्यामध्ये जा, कार्यरत राहा, काही काही कराच. मनुष्य कार्यरत राहतो ना, त्याने कर्म चांगलं घडतं आणि चांगलं घडलेलं कर्म जन्मोजन्मी उपयोगाला येतं.
वाईट घडलेलं कर्म अनेक जन्मात भोगावं लागतं, अनेक जन्म संभवता. चांगलं कर्म सुद्धा अनेक जन्मात भोगायला मिळतं. जसं आपण प्रवासाला गेलो की काही गोष्टी संग्रहाला ठेवतो, मोठी वॉटर बॅग, पाणी पुरलं पाहिजे, दिसलं की भरून घे रे परत. तसं एक कर्म आहे. सत्कर्म योगे वयघाल व्हावे. चांगलं कर्म वाढवलं पाहिजे, दुष्कर्माचा त्याग केला पाहिजे. हे भरत महाराज आता थोडे तरुण झाले. एक अंगावर पंचा आणि एक दुसऱ्या अंगावर पंचा, कपडे घालत नसत, पायात घालत नसत. मोठ्या भावाने एक दिवशी काम सांगितलं, हे भरत इकडे, आपल्या शेतावर सकाळी दादर पेरलेली आहे, तिथे पक्षी बसतात. सूर्य उदय होईपर्यंत पक्षी हाकलायचे नाही. बा शेतकऱ्याचं ब्रह्म कसं असतं, सूर्य उदय होईपर्यंत हाकलायचे नाही, खाऊ दे थोडस त्यांना. सूर्य उदय झाला की गोफण मध्ये खडा घेऊन मार, हाकल, पुन्हा बसू द्यायचे नाही. कारण शेतकऱ्याने जर सगळं खाऊ दिलं तर मग बाकीच्यांना खायला मिळणार नाही. म्हणून शेतकऱ्याचं ब्रह्म असं आहे की सूर्य उदय होईपर्यंत खाऊ दे थोडस आणि मात्र हाकल नंतर. म्हणून शेतकऱ्याचं ब्रह्मज्ञान कोणालाच कळत नाही, कळत नाही. नाही हाकलाला मिळाला तर कृत्रिम माणूस उभा करून देत होतो, त्याला कोण पक्ष उडून जातात. शेतकऱ्याचं पुण्य फार मोठं आहे. पण पूर्वी उत्तम शेती होती, आता शेतीला महत्व ठेवलं नाही लोकांनी, कारण ती सगळी द्रव्यावर आली. पूर्वी एकामेकाला लोक सहाय्य करायचे, आता कोणी सहाय्य करत नाही. म्हणून शेतकरी हत्येला कारण ठरलाय, आत्महत्या होते. मग जर जन्मदात्याचीच आत्महत्या झाली तर जग सुखी होईल का? होणार. त्यावेळेस हे शेतीवर गेले, यांनी विचार केला की आपल्याला काय करायचं, आपल्याला तो संसार करायचा. हे सगळं धान्य देवानं पेरलंय, देवानं केलंय, पक्षी देवाचे, आपण त्याला हाकलायचं. मोठे भाऊ आले, काय म्हणे पक्षी हाकलत नाही म्हणे, खाने वाला राम खिलाने वाला राम, रोकने का क्या काम. आता कुठे चालतं का? शेतकऱ्याला पक्षी हाकलावे लागतील, कीड पडलं तर काहीतरी त्याच्यावर राख टाकावी लागेल. भावाने सांगितलं का घरातून निघून, खाऊ नको आमचं आईचं, तू काही कामाचा नाही. एवढा शब्द घेतला आणि घरातून बाहेर पडतो. कारण कोणी बाहेर काढल्याशिवाय आपण जायचं नाही, असा निश्चय होता त्यांचा. आपण नाही घरातून बाहेर जायचं, कोणी बोललं पाहिजे आपल्याला. शेतातूनच बाहेर पडले. रस्त्यानं चालता चालता गुजरात, कान्याकुज म्हणजे उत्तर प्रदेश, त्या मार्गाने राजस्थान मार्गाने जात जात गुजरात मध्ये पोहोचले. त्या गुजरात प्रांतामध्ये चारण मारण उच्चाटन आधुनिक जोरात आहे. सगळा भारत अनुकूल झालाय, पण अजून तिकडे चारण मारण उच्चाटन जास्त आहे. भूत प्रेत पिशाच फार मानतात. राजाकडे गावरान काम आहे. मग बळी नेल्यावर त्याला आंघोळ घातली, भरत महाराजांना कपडे दिले, आणि जेव्हा लाल कपडे दिले, लाल माळ घातली, तेव्हा भरत महाराजांच्या लक्षात आले की आपलं काहीतरी आता नाही. म्हणून त्यांना भद्रकाली नावाची देवी होती, तिच्या समोर बळी द्यायचो. आता हे शुद्ध यांच्या मनात विकार नव्हते. भद्रकाली प्रगट झाली, त्या मांत्रिकाला आणि त्या राजाला ठोकलं. तिने मला जागृत करा म्हणून भगवतीनं आपली विभूती लावली भरत महाराजांना, आणि भरत महाराजांचं आत्मज्ञानाची इच्छा शक्ती जागृत झाली. या देवी सर्व नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण समस्थिता. ती लक्ष्मी रूपानं घरात राहिली पाहिजे. स्त्रियांमध्ये, धान्यामध्ये, द्रव्यामध्ये आणि सुवर्णाधिकांमध्ये लक्ष्मीचं वास्तव्य आहे. म्हणून तिला धान्य लक्ष्मी म्हणतात. 8 सिद्धी आहे, अष्टसिद्धी आहे.
संसारी माणसाच्या घरी सगळं पाहिजे, निसर्गही चांगलं पाहिजे, कारण निसर्गही पोषण करतं माणसाचं, अन्नही पोषण करतं. बऱ्याच लोकांकडे कीड आणि नास्त फार, त्याला दोष असतो देवीचा. ताबडतोब नास्त, ताबडतोब कीड पडतं. त्याचं कारण असतात, शक्ती उपासना कमी पडते. कुलस्वामिनीची जशी जशी उपासना होईल त्या त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये शक्ती विराजमान होते. म्हणून कुलदैवत हे अत्यंत महत्वाचं असतं. भद्रकाली, भद्र म्हणजे कल्याण करणारी देवीचं नाव आहे. अष्टोत्तर नाव आहे भगवतीचे, सहस्र नाम आहे. म्हणून आपल्या कुलस्वामीचा दोन्ही वेळा घरात आरतीच्या वेळा जय जयकार झालाच पाहिजे, कारण ती जननी आहे, आई आहे सगळ्यांची, मा जगदंबा. सुखदेव सांगतात, राजा परीक्षिता भरत महाराजांची चेतना जागृत करून दिली आई साहेबांनी. म्हणून मुलगा झाल्यानंतर, मुलगी झाल्यानंतर देवीच्या पायावर घालणं याचा उद्देश काय? तिची चेतना जागृत व्हावी आणि घराचं कल्याण व्हावं. मुलाला आणि सुनेला देवीला पाठवण्याचा उद्देश काय असतो? तोच असतो. पण आपण नुसतं दर्शनाचा हेतू ठेवतो, बाकीचं त्याच्या मागे हेतू ठेवत नाही. त्यांच्या बरोबर एक सूज्ञ माणूस पाठवला पाहिजे, त्यांना भगवतीकडून मागून घेतलं पाहिजे तिथे त्या दिवशी, कारण त्यांना काही माहित नसतं उभयता. सुखदेव सांगतात, राजा परीक्षिता जडभरतांची चेतना जागृत झाली, चेहऱ्यावर तेज आलं, ब्रह्म तेज वाढलं, गायत्री मंत्राचा जप चाललेला होता, त्याच्यानं इच्छाशक्ती प्रबळ झाली आणि सगळे लोक पाहता पाहता भरत महाराजांचं दर्शन करू. आणि कोणीतरी संत आहे, कोणीतरी संत आहे, पण तरी हे जगापासून अलिप्त राहत. कच्छ भागामध्ये गेले, एका नदीच्या किनाऱ्यावर बसले, पाणी प्याले, काही फळ मिळाले, खाल्ले. तेवढ्या वेळा हे अरण राहुगण राजा झाला होता आणि तो राजा पालखीत बसून सिद्धपूरला चालला होता. कारण सिद्धपूरला आपण कथा ऐकली, कपिल भगवंताचं ज्ञान होत होते. म्हणून हा माणसांच्या खांद्यावर बसून राजा पालखी बसून सिद्धपूरला चालला होता. त्याचा एक भोई थकला, म्हणून त्या 3 भोयांनी यांना विचारलं, का महाराज आमच्या राजाची पालखी वाहून न्याल का? म्हणे काही हरकत नाही, आपण काल आहे तुम्ही तुमच्या राजाची. हे 7 फूट उंच होते आणि बाकीची भोई 5 फूट होती. आता 2 फुटाचं अंतर पडलं, पालखी अशी झाली. हे चालताना खाली किडा मुंगी मोडू नये म्हणून चालायचं. त्या राजाला त्या पालखीचा दांडा लागला, ठक ठक. राजा म्हणाला, कोण रे हा लठ्ठ भोई, त्याला चालता येत नाही, उतरू खाली, देऊ 2. एवढंच बोलला तो राजा. आता मागच्या जन्माचं नातं होतं हरण आणि भरत. काही या प्राण्यांचं इतकं प्रेम करताना लोक, म्हणजे बापाला दवाखान्यात नेते पण कुत्र्याला घेऊन जातात. बिलकुल. तर तो सुद्धा संबंध असतो, कारण मागच्या जन्माचे ज्यांचे संबंध आहे ना, त्यांच्याशी स्नेह जोडतो. हा स्नेह मोठा कठीण आहे आणि मागच्या जन्माचं वैर आहे. मग ते माता बनो, पत्नी बनो, पुत्र बनो, बहीण बनो, कोणी बनो. पुत्र सुद्धा 4 प्रकारचे आहे, ऐकून घ्या. यस्य भक्तिमान सुता, जो प्रेमानं आई वडिलांची सेवा करतो तो पुत्र. दुसरा ऋणी पुत्र, मागच्या जन्माचं आपण ज्याचं काही घेतलेलं असतं ते जर नाही दिलं तर पुढच्या जन्मी आपल्या पोटी जन्माला येतो पैसे. काही आजार रूपाने पैसे खर्च करतात, संपवता बाप हात ठेवून जातो. ऋणी पुत्र. तिसरा मित्रपुत्र. लग्न झालं की हळूच विचारतो तो, आता तुम्ही कोणी काय असं केलं असेल तर मला माहिती आहे असं नाही बरं, पण बरोबर उगायला सांगतो.
घरामध्ये सगळे 2-3 भाऊ असतात. याने लग्न झालं, याने पाहिलं की आता या घरात राहण्यात काही अर्थाने काम करावं लागेल. आपण बाबा आमच्या मित्राचं घर आहे पुढच्या पालनीमध्ये, त्यामुळे तो म्हणतो रात्री तुम्ही दोघं झाले. आई वडील म्हणतो इथे जागा नाही का. मग 1-1.5 महिना मग मस्त ते तिकडे झोपून सकाळी लवकर येतात. मग 9 वाजता येतात. ती आई म्हणते का रे एका लॉजिंग बोर्डिंग आईच्या वेळेवर येतात. आई तुला जड झालं असेल तर तिथेच राहू, आम्ही उचलला सामान गेला तिकडे. असं गोड बोलून जात होतो. तो बरोबर टॉनिक असतं ना, तसं घरामध्ये स्नेह हा टॉनिक आहे. पण तुम्ही त्याला असं उपर टप्पा करून टाकला हल्ली, असं ठेवून देतात चालले. मनुष्याला स्नेहाची गरज आहे. भरत महाराजांनी राजाला खाली उतरवलं. उतर खाली. कोणाला लठ्ठ म्हणतो रे? राहुगण राजा पालखीतून खाली उतरला. त्याने भरत महाराजांकडे पाहिलं. तेजपुंज चेहरा, तेजपुंज चेहरा, आणि पाहिल्यानंतर म्हणाला की महाराज आपण कोण आहात? आपण कशा करता इथे आलात? म्हणाले तू मला लठ्ठ म्हणाला. कोणाला लठ्ठ म्हणतो? शरीर लठ्ठ आहे का आत्मा? आता हे भरत महाराज मोठ्या आत्मज्ञान ऐकायला आलेला होता. तो आत्मज्ञान ऐकताना आपण कोणी नाही असं समजून आत्मज्ञान ऐकलं. स्वाध्याय करताना लहान मोठं श्रीमंत गरीब असा काहीच भाव नसतो. अजाणा मी तुझी लेकरे तू सर्वांचा पिता, गातो नमितो तुझ्या गुणांच्या कथा. सगळ्या देवांच्या कथा सगळ्या जीवांना गाण्याचा अधिकार आहे. म्हणून ईश्वराची जी संकल्पना सांगितली आहे स्वाध्यायामध्ये, सगळं गरीब श्रीमंत सगळे सारखे. जिथे जागा, जिथे व्यवस्था, तिथे ते अवस्था, त्या ठिकाणी ती स्वरूप स्थिती प्राप्त. सुखदेव सांगतात राजा परीक्षिता, भरत महाराजांनी राजाला कणखर स्वभावामध्ये सांगितलं. कुठे चाललाय तू? म्हणे सिद्धपूरला. कशाला जातोय? आत्मज्ञान ऐकायला. मग माणसांच्या खांद्यावर बसून आत्मज्ञान ऐकायला बरोबर. तू वयोवृद्ध आहे? म्हणे मी राजा आहे. घोड्यावर गेला असता. घोडा हा राजाचं वाहन आहे, माणसांच्या खांद्यावर चाललाय. तेही माणसं आहे आणि आणखी खांद्यावर बसतून बसतून चापकाने मारल म्हणतो. माणूस पशु आहे. राजाची कान उघडणी आत्मज्ञान करणारे माणसं सगळ्यांमध्ये समदृष्टी पाहता. राजा तुझी विषमदृष्टी आहे. म्हणून संत नेहमी समदृष्टीने राहतात, समबुद्धीने राहतात. माऊलीने एका ठिकाणी लिहिलंय, समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. जीवनामध्ये शमदम संपत्ती आहे आणि जोपर्यंत शमदम संपत्ती आपल्याजवळ वाढत नाही तोपर्यंत जीवन मूल्य जे आहे ते आपल्या लक्षात येत नाही. जीवनाचं मूल्य जे आहे, काय जीवन मूल्य आहे? तर माणसाने माणसाशी माणुसकीने वागणं हेच मूल्य आहे. कलियुगामध्ये हे मूल्य कमी झालंय. कामापुरता मनुष्य मनुष्याला महत्व देतो. सगळे जीव एकच अंशभूत ईश्वर आहे. समत्वाचा नारा, समत्वाचं तत्व. पण समत्व कोणाला कळेल? बुद्धिवंताला. म्हणून पहिल्या प्रथम सगळ्यांना सुज्ञ करायचं. सुज्ञ केल्यानंतर जसं आपण एखाद्या माणसाला 100 रुपये दिले तर हा 100 रुपयाचं करेल काय याचा विचार करीत नाही आपण. हल्ली लोकांना पैसे मिळाले, काम करणार वगैरे, ते एकदम व्यसनात घालून देतात सगळे आणि परत नागडेच्या नागडे.
मिळालेल्या द्रव्याचा काय उपयोग करायचा, किती कुठे खर्च करायचा हे समजलं पाहिजे. लग्नाला पाहिजे तुम्ही तुमच्या नोकराला 40,000 रुपये द्या, तो तुमच्यासारखे 10,000 रुपयाचे फटाके खरेदी करतो वाजवायला. आता 10,000चे फटाके गरीबाला परवडते का? 1-2 लढफोड कुठेही द्रव्य खर्च करून टाकतो, कारण ते द्रव्य त्याला कळत नाही कुठे नेमकं किती खर्च करावं. तसं परमार्थामध्ये सुद्धा आपण कुठे काय करावं हे बुद्धीला कळत नाही. म्हणून सगळ्यांना संज्ञान केलं पाहिजे, आणि मनुष्य संज्ञान होतो स्वाध्यायाने. कशाने होतो? स्वाध्यायाने. जसं जसं ज्ञान मिळेल, आणि नुसत्या गोष्टीने ऐकायच्या, नुसती कर्मणूक करेल. आपल्या आचरणात हे आणल्यानंतर आपल्यात काय बदल होईल, विकास, आपल्या बुद्धीचा काय विकास होईल. जसं सूर्योदय झाला की फुलं आणि कमळं विकसित होतात, त्याप्रमाणे स्वाध्याय प्रवचन ऐकल्यानंतर बुद्धी विकसित झाली पाहिजे. बुद्धी विकसित, आणि ते सलोख्यानं सगळ्यांना उपयोगी येतात. सुखदेव सांगतात, राजा परीक्षिता, राहुगण राजा जड भरतांना गुरु मानून ज्ञान ऐकायला बसला. राहुगण राजानं विचारलं, महाराज, मनुष्य हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये पडतो, याला जन्म मरणाच्या चक्राचा हा भेद करायचा आहे. या भेदाकरता त्याने काय केलं पाहिजे? जड भरत राहुगण राजाला सांगतात की, राजा, संसार हे चक्र आहे. या चक्राला लोभ आणि मोह, मोहाला लोभ म्हणतात, पण काही ठिकाणी मोह होतो तिथे लोभ नसतो, काही ठिकाणी मोह होतो तिथे लोभ असतो. लोभ आणि मोह याच्याने हे चक्र असं फिरत असतं संसारात. मोहाने सुद्धा चुकीचं काम होतं, आणि लोभाने सुद्धा कमीचं काम होतं. म्हणून भगवद्गीता सांगते, नष्ट मोहा स्मृतिर्लब्ध्वा. जसा जसा मोह नष्ट होईल तशी तशी स्मृती जागृत राहील, आणि जसा जसा तुम्ही मोह कराल तशी तशी बुद्धी विस्मृती येते. विस्मृती येते, आणि जगाला विसर फार पडतो. बरेच लोक सांगतात, मला आठवण राहत नाही. कोणी म्हणतं शनीची दशा चालली आहे, राहूची दशा चालली आहे, की रुपये किती आहे? 46 मध्ये असं व्हायला नको. 60 बुद्धी नाठी झाली तर काही हरकत नाही. आणि पावत 95 वर्षाचा म्हातारा तुम्ही पंतप्रधान होईल, देशात काही गोष्टी पाहतो. एवढा देश सांभाळायची 95 वर्षी तयारी असते, आणि आपण म्हणतो मी 46 वर्षी थकलो. काय तर मोहाने आणि लोभाने स्मृतीमध्ये दुसरं काहीच कारण नाही. स्मृतीला लोभ आणि मोह याची मर्यादा घातली पाहिजे, आणि जेव्हा मर्यादा येते त्यावेळेला जीवन मंगलदायी होतं. आज कुठे सगळं अमर्याद झालंय, आणि त्यामुळे सगळं उलट दिसतं, सगळं उलट. पंचम स्कंदाची समाप्ती झाली. राहुगण राजा उद्धरला. जड भरतांनी आपला देह सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर समर्पण केला. जड भरत हे जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त झाले. जेव्हा मुक्त होता आलं तर आपलं असलेलं ज्ञान आपल्या स्नेही माणसाला सांगितलं. तसं आपण सगळा मृत्यूपत्रक लिहून ठेवलं की आपण म्हणतो आता केव्हाही मरण येऊ, त्याचं त्याचं लिहून ठेवलंय, नंतर काही करू. तसं ज्ञानी लोक सुद्धा आपलं ज्ञान योग्य व्यक्तीला सांगून आपल्या जीवनाचं सफलता लक्षात आणते. जड भरत हे सफल झाले. राहुगण राजा उद्धरून गेला. ज्या वेळेला जीवावर अति कृपा करतात त्या वेळेला त्या जीवाला आपल्या नामाबद्दल प्रीती देतात. लक्षात ठेवा, देवाची कृपा
महिमा म्हणजे देवाच्या नामावर प्रीती. षष्टम स्कंदाला सुरुवात झाली. यामध्ये भगवान नामाचं महत्व सांगितलंय. नामावरती अन्न साधन नाही तुझे. महाराज म्हणतात उभा राह, दुसरं साधन नाही. तुम्हाला काल सांगितलं ना की लोक म्हणतात धने ठेवले की घरात पैसे येतात. ज्याने धने निर्माण केले, ज्या धनेनं, त्याचं नाव घ्या ना. आता धन्याला कीड लागणार नाही का? तुमच्या घरात हे ठेवा, फक्त तुळशीला पाणी घाला एवढंच सांगून ठेवलं आणि देवाचं नाव घ्या. आता मुली म्हणतं काही दिवस पूर्वेला ठेवायची तुळशी, मग पश्चिमेला ठेवायची. सगळ्या घरात कंपाऊंड कडे धरून राहिले लोक. काही लोकांनी सगळ्या दिशेला करून टाकल्या. असं नाहीये. ज्या बाजूने सूर्य येतो सकाळी त्याच बाजूने ती तुळशी पाहिजे काढून टाकता येते. म्हणून परमात्मा जेव्हा अति कृपा करतात त्यावेळेला आपल्या नामावर साधकाला प्रीती देतात. भगवंताच्या स्वरूपाचं वेदामध्ये 2 ठिकाणी वर्णन केलेलं आहे. काय वर्णन आहे? निर्गुण आणि सगुण. तुझं सगुण म्हणू की निर्गुण? सगुण निर्गुण एको गोविंदो. परमात्मा निर्गुण निराकार आहे आणि सगुण साकार पण आहे. म्हणून परमात्मा डोळ्यानं दर्शन देत नाही. मग सगुण रूप गावं लागतं आणि निर्गुण रूप बुद्धीत येतं. म्हणून माऊलीने अभंगलीला रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. साजणी म्हणजे बुद्धी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. बुद्धी जी आहे ना ती तल्लप आणि बुद्धीच्या ठिकाणी छल कपट ईर्ष्या राग द्वेष राहत नाही, शुद्ध होत. वैभव अन्य नाही तुझे एका केशी राजे सकळ सिद्धी. ज्या वेळेला बुद्धीला ईश्वराचं तत्व पटून जातं त्यावेळेला ती शांत होऊन जाते. म्हणजे विकारी लबाडी खोटं नाटक त्या बुद्धीला पटत नाही. काय करायचं? उचल तुझं जे आहे ते सुद्धा नशिबात असलं तर राहत, नाही तर नाही राहत. समाधाने नाही होत. जळगाव शहरातलं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर. 2 भाऊ जिल्हा मध्ये राहत. मोठा भाऊ फक्त कारभार निर्माण करायचा आणि लहान भाऊ व्यवहार ठेवायचा. हा लहान भाऊ दरवर्षी पंढरपूरच्या 2 वाऱ्या करायचा. मोठा भाऊ कुठे जायचा. त्यात एवढ्यात येणं होतं त्यांचं. मला लहानाने मी म्हणतो दादा भाऊला सांगा कुठे जा. म्हटलं त्याची इच्छा नाही. तो काम करतोय ना, पण काही तुला काही करतो का, खोटं बोलतो का, काही करतो का? म्हणजे बिलकुल नाही. तुझा व्यवहार पाहतो का? म्हणजे एक शब्द जाऊ दे, त्याला नाही द्यायचे ना, तू जात जा. तो तुला नाही म्हणत नाही. वहिनीला घेऊन जातो तर तिलाही जाऊ देतो. पण तो रोज दर्शन करतो, येतो, जातो, त्याला नाही द्यायचं. केलंच पाहिजे असं काही नाही म्हणत. या लहानाच्या मनात काही दिवसाने पाप आलो का मनुष्य कबूल कसा करतो? गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या भावाच्या व्यवहारातून त्याने 1 किलो सोनं वेगळं काढलं आणि काय झालं कोणात तो एकदम आजारी पडला. त्याला ते पाप केल्याचं इतकं वाईट वाटत होतं की भाऊ आपल्याकडे पाहत नाही तरी आपण इतकी लबाडी कशी केली 1 किलो सोन्यापर्यंत. त्याचं मनात त्याला इतकं वाईट वाटलं आणि तो आजारी पडला. जळगावला सगळी तपासणी झाली, मुंबईला नेलं, काहीच आजार नाही. महामृत्यूंजयाचा जप झाला, सगळं झालं. त्याचं मंदिरातलं रोजचं येणं बंद झालं, पंढरपूरला जाणं बंद झालं. त्याला पश्चाताप झाला. त्याने पाहिलं की याच्यातून काहीतरी मार्ग निघाला. म्हणून त्याने मला बोलवलं, दादा मी आता काही टिकणार नाही. म्हणजे असं नाही, काही काळजी करू. माझ्या हातून एक पाप घडलं. म्हटलं सांग पटकन, पापावर आपल्याला काही कर नाही. पण सगळ्यांना बाजूला काढा, मोकळ्यात माझ्या बरोबर झाला. म्हटलं चल.
त्याने मला ते दाखवलं, हिल्लबडी केली. म्हटलं बस सोपी गोष्ट आहे. आता त्याला सांगतो तू तुला माफ करून टाकेल, केलंच पाहिजे. उच्च पैस मोठ्या म्हटलं चल ना मंदिरात. याच्या दुःखाला तू कारण आहे म्हणे. दादा मी काय केलं, मी एक शब्द बोलत नाही. म्हटलं तूच कारण आहे. तू आता घरी गेल्याबरोबर त्याला सांग की मी तुला माफ केलं, मला सगळं सांगितलंय. म्हटलं तू त्याला सांग की तुला माफ केलं, एक शब्द बोलणार नाही. जाऊन सांग. तो घरी गेला आणि त्याने त्याला सांगितलं की अरे माधव तुला मी माफ केलं, का तू आजारी पडला. तो इतका तडकन उठला आणि भावाला पिठी मारून ढाळ 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 रडला. आणि मग हळूच मोठ्या भावाला विचारलं दादाने काही सांगितलं का. म्हणे नाही दादा नंतर सांगणार आहे म्हणे. मग तो लहाना त्याला घेऊन आला टेबलावर आणि दोन्ही भाऊ जेवले आणि त्या दिवसापासून त्याला काही दादा. मग ते दोघे आले मला म्हणे दादा काय करू. म्हटलं हा जे देईल ना ते गुच्छूप ठेवून घे. हा लहाना तुला जे देईल ते गुच्छूप ठेवून घे. त्याच्यावर काही वाच्यता करायची नाही. काय केलं कुठून आणलंय काहीच बोलायचं म्हटलं. मग त्याने ते बरोबर अर्ध कापलं, अर्ध त्याला देऊन दिलं. त्याने घेतलं ठेवून दिलं, याने ठेवून दिलं. 8 वर्ष तो लहाना राहिला. नंतर आणि अचानकपणे कुठे तर सोनकडे गेला, गाडी पडली, तिथे गेला. आता या मोठ्याने काय केलं ते ऐका. हे झालं ते जे अर्धा केलं होतं. काय प्रेम आहे काही नाही. त्याने खोटं केलं तर खोट्याचं ठेवून काय करू, त्याचं त्याला लावतं. त्याने खोटं केलं होतं म्हणे. आपल्या घरात खोटा व्यवहार नव्हता. लक्षपूर्वक ऐका. हे फक्त ते 2 आणि मी तिसरा आम्हालाच माहिती आहे. घरातल्या कोणालाच माहिती. तो मोठा भाऊ इतका उदार होता की त्याचं पाप उचललं जाईल. तर ज्या वेळेला माणसाला आत्मज्ञान होतं तो त्याला पश्चाताप झाला पंढरपूरच्या वाऱ्या करून की आपण खोटं काम करतो. आणि याने त्याने खोटं केलेलं सुद्धा त्याच्या नावाचं धुवून टाकलं. याला म्हणतात अध्यात्म. द्रव्याची इच्छा राहिलेली नाही. ज्या वेळेला मनुष्याला पश्चाताप होतो तेव्हा तो पश्चातापेन शुद्धता, पश्चातापाने शुद्ध होतो. कारण पश्चाताप हे मोठं प्रायश्चित्त आहे. पूर्वी आपल्याकडे अशी एक पद्धत होती बघा. आपल्याकडे झाली ती चावच देत नाही तरी हाडांनी जागा घासतात रोज. तुम्ही लोक राखेने कोळशाने त्याने घालतात हाड. परीक्षिता भगवंताच्या नामावर आणि भगवंतावर प्रेम बसावं याच्याकरता शास्त्रामध्ये 2 उपाय सांगितले. म्हणाले सांगा कोणते. पहिला आहे निग्रह आणि दुसरा आहे अनुग्रह. आपला निग्रह पक्का झाला पाहिजे. तुम्हाला उदाहरण दिलं त्याने चोरून हे काढलेलं आहे. निग्रह पक्का झाला की दादाला सांगावं. निग्रह पक्का झाल्यावर त्याच्यावर मार्ग निघाला ना तर निग्रह पक्का झाल्याशिवाय आले घरी. आसनाचं दुकान द्यायचं, माळीचं दुकान द्यायचं, हाराचं दुकान द्यायचं, फोटोचं दुकान, स्वतःचा फोटो तो स्वतःच विकतो. आमच्या ज्ञानेश्वराने कधी विकला फोटो? आमच्या तुकाराम महाराजांनी फोटो कधी विकला? चेक देतो ज्ञानेश्वर माऊलीला तुकाराम महाराजांनी. बरोबर आहे ना. ज्या माणसांनी हे ज्ञान जगात ठेवलं त्यांच्यावर जर तुम्ही चालवता, दुसऱ्यांना देतात आणि त्या संताला त्या देवाला देत सुद्धा. जागृती केली पाहिजे. किती गाथे विकले गेले असतील जगात विचार करा. किती ज्ञानेश्वरा विकल्या गेल्या. अफाट या 2 संतांचं ज्ञान जे आहे हे आपले नीलम संजीव शंकर दयाळ शर्मा होते ना, यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी हिंदीत तयार केली हाताने. मराठीची काही जेवण आणि संध्याकाळी असं म्हटलं. तर ते कारण आहे ना. मनुष्य असं शोधतो काहीतरी. भावना चांगली असते, भावना खराब नसते.
बदल असताच, पण मग कसं होतं ते परमात्माच करतो. तुझी करता करविता सर्व ठाई तुझी सत्ता. काही ठिकाणी लोक कमी असतात तरी लोक विचारतात मग थोडेसे लोक काहीतरी पूर्ण कथा केली. म्हटलं कथा पूर्णच करावी लागते ना. ते बसले ते कथा ऐकायला बसले ना, पण त्यांना कोण सांगेल? तर कथेमध्ये कधी फरक करायचा नाही. वक्ता अज्ञान असेल तर करे, कारण कथा ऐकायला 7 चिरंजीव बसले मध्ये, ते व्यासपीठ मांडलंय मध्ये, त्यामध्ये सप्त चिरंजीव बसले, सर्वतोभद्र बसले, मातृका बसलेले आहे, या सगळ्या देवता. आणि या इथे आपण ज्यांना आमंत्रण केलं ते बसलेले. तुम्ही गहू नये, तुम्हाला ताण लागेल पाणी पिऊन या तुम्ही. हे लोक बसलेले आहे, मुख्य श्रोते आहे, त्यांच्या नावाने आपण करतोय. हे मनसा वायू रूपाने इथे आहे, गरज त्यांना आहे. आवश्यकता एवढंच बोलतो. म्हणून निग्रह झाला की अनुग्रह झाला. म्हणून नामाच्या रूपानं आता बा नुसत्या दर्शनानं काही उपयोग होत नाही. दुर्योधनाला कृष्णाने किती वेळा दर्शन दिलं महाभारतात? दुर्योधन सुधारला नाही. बरेच लोक दर्शन घेतात पण दादा दादा चपला घेऊन जायची तयारी ठेवतात, कारण त्यांना सुधरायचं नाहीये. त्याला सुधरायचं आहे तो मात्र नक्की सुधरेल. सुखदेव सांगतात राजा परीक्षिता तुला 3 मुद्दे सांगितले: निग्रह, अनुग्रह, निर्गुण निराकार, सगुण साकार. आता याचा हे सांगितलं. आता जे बोललं गेलं षष्टमस्कंद हा झाला वेदांत. आता वेदांत समजण्याकरता हे दृष्टांत, जे वेदांत आहे ते समजवण्याकरता इतिहास सांगावा लागतो. म्हणजे काही एखादी घडलेली घटना, जसा आता परवा जो इतिहास घडला त्याचा एक दृष्टांत तुमच्या समोर ठेवतो. वाईट म्हणून नाही, चांगला म्हणून नाही. त्यांचा दादा धर्माधिकाऱ्यांचा जो सत्कार झाला त्यावेळेला सगळ्या लोकांनी असं कबूल केलं होतं की आम्हाला घरी जायच्या वेळेच्या आधी सोडा. एवढ्या उन्हामध्ये त्या आपल्या सद्गुरूचा सत्कार पाहायला ते माणसं बसलेच कधी. काही त्यांनी कोणीच काही कंप्लेंट केली नाही. त्यांना त्रास झाला ते होऊ द्या, त्यांनी कोणीही एकाने वाक्य काही दिलं नाही टीव्हीवर. याला म्हणतात निग्रह. बाकी त्यांनी चर्चा केल्या, सगळं झालं ते होऊ द्या. तेवढे ते साधक होते नाही बोलले. निग्रह. अशा काही गोष्टी अशा शोधायच्या असतात. आपण नेमकं काय शोधतो त्याच्यातून छिद्र. कधी सत्याचा शोध लागत नाही. सत्य हे अनुभवावं लागतं. जसं पदार्थ कसा झालाय गोड, खरंच झाला का म्हटलं खाऊन पाय. खाल्ल्याशिवाय जसं कळत नाही तसं सत्य आचरल्याशिवाय कळत नाही. सत्य हे भगवंताचं रूप आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. जसं जसं मनुष्य नाम घेतो तसं तसं त्याला सत्य अनुभवाला येतो. आम्ही एकदा शुभतालच्या यात्रेला गेलो, 400-500 लोक बरोबर. आता माणसाला त्या बाईला असं वाटलं आपण कधी पुढे मारले की मंगळसूत्र निघून जाईल, म्हणून तिने काठावर काढून ठेवलं. कोणाजवळ द्यायचं ना काठावर काढून ठेवलं. 5 तोळ्याचं मंगळसूत्र. आंघोळ केली, कपडे घातले, घरी झाले. घरी आल्यावर आठवण आली. माझा रूम पुढेच होता. म्हणजे दादा काय रे मंगळसूत्र कसं काय उडी मारली तेव्हा गेलं नाही. उडी मारून जाऊ नये म्हणून मी काठावर काढून ठेवलं होतं म्हणे. आणि येताना विसरून गेलो. म्हटलं काय म्हणत होतो असे. आम्ही 2-3 जण तिच्या बरोबर गेलो. मंगळसूत्र तिथल्या तिथे होतं. लोक आंघोळ करत होते. ते मंगळसूत्र
मिळाल्यावर तिला आनंद झाला. तिला म्हटलं त्या आधी परत उतर, उडी मार, मंगळसूत्र घालून बोलल्याने घरी जा, शिक्षा घे. कारण मनात काय आलं होतं तुझ्या? खरं सांगू, काही देव नाही असं आलं. म्हटलं माझं परत मनातलं काढ, गंगेची आंघोळ कर, उचल मंगळ. गर्दी असताना सुद्धा कोणी ते 5 पोळ्याचं उचललेलं नव्हतं. कारण सत्य हे इतकं सत्य आहे. आता ते विसर पडून जातं माणसाला, काही बोलता बोलता नाही बोलायला. तर हे जगामध्ये जे आता केव्हाही ती विसरणार नाही. सत्याचा अनुभव असा येतो आणि जे जायचंय ते काही केलं तरी राहत नाही. आल्यावर बऱ्याच लोकांनी तिला काय अनेक गोष्टी विचारल्या, ती म्हणजे आता एक शब्द बोलणार नाही याच्यावर बस, कारण ती गंगा आहे. असे अनेक अनुभव असतात, पण मनुष्य अनुभव विसरून जातो आणि दुःखाचे प्रसंग मात्र कान लक्षात ठेवतो. अमुक ठिकाणी असं झालं होतं म्हणून, पण चांगलं झाल्याचं मात्र विसरून जातो. ते जाणारच नव्हतं ना, म्हणून गेलं नाही, लगेच असं बोलायला लागलं. कारण त्याला सत्याचा अनुभव येत नाही. म्हणून त्याच्याकरता दृष्टांत दिलाय अजामेळाचा. अज शब्दावर थोडा विचार करावा लागतो. वेदामध्ये अज शब्दावर असं सांगितलंय, अज शब्द याचा अर्थ माया. मायेमध्ये फसलेला जीव म्हणजे आपण सगळे. प्रत्येक जीव मायेमध्ये फसलेला आहे. मम माया दुरत्तया, ही माया जी आहे ही माणसाला सारखी सत्वत असते. म्हणून माये करता विधात्याने 5 ठिकाणी मन ठेवलेलं आहे. अन्न, वस्त्र, सोनं, कपडा, स्त्री, पती, पुत्र, यामध्ये माया ठेवलेली आहे. जीव नेहमी काम सुखा करता मनाला उतावीळ करत असतो. भोजनाच्या वेळा, पेयाच्या वेळा, संसार सुखाच्या वेळा, धनाच्या वेळा मन उतावीळ होत. पण कपड्या लत्त्यामध्ये सुद्धा उतावीळ होतो. येवल्याला जाऊन येईल तो, कधी ते जाऊन येऊन सगळं पाहून. इतक्या अरण्यामध्ये काही फळं फुलं घ्यायला गेले असताना तिथे एक चांडाळ मनुष्य राहत होता, म्हणजे लूटमार करणारा. त्यांनी या आज्या मिळाला पाहिजे की हा ब्राह्मण आहे म्हणून त्याला फळं मुलं आणून दिले. रोजच जायला लागला तिथे. संपर्क दोषानं याने आपल्या घराचा त्याग केला आणि तिथे सहवास केला. संपर्क दोषानं आज्यामेळ सुद्धा लुटारू बनला. आज सुद्धा जगामध्ये संपर्काने लोक बिघडून जातात. म्हणून कायद्याने दृष्ट कामांवर कडक नियंत्रण ठेवलं पाहिजे. पण कायदा केव्हा केव्हा वापरला जात नाही, त्यामुळे दृष्टाला जोर येतो आणि सज्जनांना त्रास होतो. सज्जनांना त्रास होतो. आपलं कान्यकुब्ज नगरीतलं गाव विसरून गेला, जंगलामध्ये राहायला लागला. पण याचं भाग्य चांगलं आणि वाईट असो. काही लोकांचं वाईट भाग्य असतं, काही लोकांचं चांगलं, काही लोकांचं मिश्र भाग्य असतं. काही काळ वाईट असतं मग चांगलं होतं, काही लोकांचं आधी चांगलं असतं नंतर वाईट. म्हणून मिश्र भाग्य आहे. महात्मे आले, आल्यानंतर प्रत्येक गावामध्ये असे लोक गावाच्या बाहेर बसलेले असतात की तंबाखू दुसऱ्याकडून येतात. म्हणजे राजीव गांधीला काय काय करावं लागलं असेल हे त्यांना माहित नसतं, पण जमलं नाही असं म्हणून टाकलं. अशा मोठ्या गोष्टी करणाऱ्यांच्या समोर एकदा ते भजनानंदी महाराज आहे. त्यांनी सहज विचारले, या गावात कोणी चांगला बुवा आहे का? ब्राह्मण. सगळे म्हणे यांची मजा घ्या रे.
आता एखादा बुवा उतरला आणि घरी का कोणाच्या घरी झाड आहे तुमची असं विचारलं, कीर्तन कुठे आहे? कारण या लोकांना ही संगती असते. त्यांनी पाहिलं की आज या भजनानंदी महाराजांची मजा घ्यायची ना आपल्या आजामेळ बुवाची मजा करायची. म्हणून त्यांना सांगितलं की त्या शेतामध्ये एकदम उत्तम संत आहे, तुम्ही त्याच्याकडे जा. अरे भजनानंदी यांना काही माहित नाही की बुवा गावाच्या बाहेर संत असतील, मळा असेल, म्हणून सगळे गेले. आजामेळानं पाहिलं, बरे आले, यांना आज भेटू आणि यांच्यातून सगळं घेऊन. पण तिथे असलेली त्याच्याबरोबर मिळालेली स्त्री, तिला याच्या संगतीनं बुद्धी चांगली झाली. बघा, तिच्या संगतीने हा बिघडला, तिच्या संगतीनं त्याला बुद्धी झाली. म्हणजे उलट झालं, मिश्र झालं. तिने सांगितलं उद्या संतांना हात लावला तर याद ठेवा, कारण कामाधीन मनुष्य पत्नीचं ऐकून घेते. तिने लगेच ते झाडाखाली झाड, आंब्याचं झाड होतं, झाड करून दिले. संत लोक बसले, पाण्याची बाटली काढून घ्या, पाणी काढून घ्या, फळं आणून दिले, पानं आणून दिले. संतांनी आंघोळ केली, गंध लावलं, भजन केलं, फळं बिळं खाल्ले. वा वा, काय गावातल्या लोकांनी आम्हाला चांगलं ठिकाण दाखवलं. तुम्ही एवढे गरीब परिस्थितीतून मोठे संत दिसतात. त्या आजामेळ्याला संत म्हणायला लागले. आजामेळ याला कचरून, अरे आपण इतके वाईट वागतो तरी गावातले लोक आपल्याला चांगलं म्हणतात. त्यांनी वाईट बुद्धीने केलं होतं. आता संतांचा प्रभाव पडल्यावर त्याच्यात गेला फरक पडून. भजनानंदी महात्मे संध्याकाळच्या वेळा भजनाला उभे राहिले, आपली पेटून गेली, तिथे काय दिव्यबत्ती होती, असं जाळ करून दिला, भजन सुरू झालं. भजन सुरू झाल्यावर या आजामेळ्याला सुद्धा पूर्वी भजन करायची सवय होती. हा सुद्धा भजन म्हणायला लागला. महात्मा म्हणाले, तुम्ही तर चांगलं भजन म्हणतात आणि भजन करता करता रडायला, डोळ्यातून अश्रू येऊ लागले. म्हणाले, रडतात का? आपला इतिहास सांग, माझं काय चुकलं. आता माझं वय झालंय, आता मला एक मुलगा होणार आहे. आता मला असं वाटतं ते ठेवणे म्हणे असं करू नका. या मुलाचं नाव नारायण ठेवा, कथा तुम्हाला माहिती आहे, आणि याला कायम हाका मारत राहा. संत निघून गेले. नारायणाला मुलगा झाला, त्याचं नाव नारायण ठेवलं. नारायणा इकडे ये, नारायणा मी तुला आंघोळ घालतो, नारायणा तू पाणी पी, नारायणा तू देव. असं आजामेळाने 8 वर्ष पर्यंत नारायण नारायण पुत्र मिसे आजामेळ तरला वेदांताचा सिद्धांत सांगितला. आधी होता सदाचारी, न झाला दुराचारी, आणि दुराचाराचा संतांच्या संगतीनं परत झाला सदाचार. कारण निग्रह पक्का केला. पहिल्यांदा अनुग्रह नव्हता, संतांनी अनुग्रह केला. अनुग्रहाने मनुष्य शुद्ध होतो. म्हणून संत हे विषयानंदी नको, भजनानंदी पाहिजे. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भजन महत्वाचं. पण आपण भजनाला बाजारू करू टाकत नाही, आपण आपले एकटे भजन करा. आता तर स्त्रियांचे भजन म्हणतात. एक गोरगरीब नाही, हा माया रूपी जीव जो पतित झालाय, या मायेमुळे जो त्याचं पतन झालंय, त्या पतिताला तारणारा पतीचं पाव. म्हणून नारायण मानवी जीवनाचे आधार. या भारताची आराध्य देवता नारायण आहे. हिमालयामध्ये नर आणि नारायण हे दोन्ही तपश्चर्या करतात, भारतात समृद्धी नांदो म्हणून. त्यावेळेस आजामेळाचा उद्धार झाला. आजामेळाला अंतकाली विमान आलं आणि नारायण उद्धरून गेला. शुकदेव सांगतात, राजा परीक्षिता तू आता नामस्मरण कर. 3रा दिवस संपत आलाय, अर्धा झाला, संध्याकाळी 3रा दिवस पूर्ण होऊन जाईल. राहिले 4 दिवस. 4 दिवसामध्ये तुला जेवढं स्मरण करता येईल तेवढं स्मरण कर. स्मरणानं मरण विघ्न टळून जाईल. अपमृत्यू जो होणार आहे तुझा, मी तुला ज्ञान सांगणार आहे. राजानं प्रश्न केला, महाराज मी असं ऐकलंय की नारायण कवच आहे.
जसं राम रक्षा कवच, देवी कवच, तसं नारायण कवच आहे. तर मला नारायण कवच सांगा. सुखदेव म्हणतात जगाची उत्पत्ती कशी झाली, प्रलय कसा झाला मी तुला सांगितलं. त्याप्रमाणे दक्ष राजाच्या अनेक कन्या या प्रकारे दिती अदिती काश्यपांना आदिती पासून 12 पुत्र झाले. त्यांची नाव आहे विवस्वान, आर्यवण, पूषा, त्वेष्टा, सविता, भग, धाता, विधाता, मित्र, वरुण, शक. 12 बालक झाली आणि एकेकाच्या अंशानं एक जन्माला आला. पुढे प्रजापतीचा पुत्र त्वेष्टा हा विश्वरूप झाला. विश्वरूपानं देवांना नारायण कवचाची विद्या दिली. कवच म्हणजे अंगावर धारण करणे. त्यावेळा कवचाच्या प्रतापानं राक्षसांचा नाश झाला आणि देवांना स्वर्गाचं राज्य मिळालं. राजानं प्रश्न केला की महाराज, कवच धारण केल्यानंतर माणसाने काय करायला पाहिजे? म्हणे कोणाचाही द्वेष करायचा नाही. इंद्राने द्वेष केला, पुन्हा इंद्राचं कवच नष्ट झालं. म्हणजे ज्याला आपल्या शरीराचं कवचाने रक्षण करायचं असेल त्याच्या मनातून द्वेष भावना नष्ट झाली पाहिजे. ज्या वेळेला द्वेष भावना नष्ट होईल त्यावेळेला नारायण आपलं रक्षण करतो. आज्या वेळाची द्वेष भावना नष्ट झाली. भगवंताचे भक्त निर्भय होतात. निर्भयता समजली पाहिजे. भगवान सर्व शक्तिमान आहे. भगवंत जगाचे आधार आहे. म्हणून विष्णू सहस्रनामामध्ये वर्णन येतं आधारो निधनो धाता विधाता धातुमुत्तमा. परमात्मा आधार आहे. हा आधाराचा सिद्धांत समजला पाहिजे. नारायण कवच म्हणजे ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्येचा उपदेश दिला आणि इंद्रानं काय केलं की अरे हे सगळ्यांना ब्रह्मविद्या सांगतात म्हणून गुरुचा अपमान केला. पुन्हा ब्रह्मदेवाने इंद्राला सांगितलं की आता तुला दुसरा गुरु करावा लागेल. एक तर गुरु करण्याच्या भानगडीत पडू नये, केलं तर अपमान करू. विश्वरूप ज्ञानी होते. त्यांनी नारायण कवचाच्या ब्रह्मविद्येचा पुन्हा उपदेश केला. विश्वरूपाची ब्रह्मदृष्टी होती म्हणून ते देव, राक्षस, मानव या सगळ्यांना सारखा उपदेश करत. यांनी काय केलं? इंद्रानं विश्वरूपाचा अपमान करून टाकला. त्यामुळे सुखदेव सांगतात राजा परीक्षिता, त्यावेळेला या विश्वरूपानं यज्ञ केला आणि त्याच्यातून वृत्रासुर उत्पन्न झाला. या वृत्रासुराने सगळ्या प्रजेंना, सगळ्या राजांना अत्यंत त्रस्त करून टाकले. वृत्र म्हणजे अहंकार. अहंकारी मनुष्य प्रत्येकाला आई, वडील, भाऊ, पत्नी यांना अपमानित करीत असतो. असं अपमानित करीत असल्यामुळं या वृत्रासुराचा नाश होण्याकरता या त्वेष्ट्यानं मंत्राची चूक केल्यानं या मंत्रामधून हा अहंकार रूपी राक्षस निर्माण झाला आणि त्या राक्षसाच्या संबंधानं सगळं जग हे अत्यंत विपरीत झालं. राजा परीक्षितानं विचारलं हा वृत्रासुर मागच्या जन्मी कोण होता? परवा मी कथा एक सांगितली होती चित्रकेतू. तर त्या चित्रकेतूची कथा आली. राजा परीक्षितानं विचारलं हा वृत्रासुर मागच्या जन्मामध्ये कोण होता आणि एवढा राक्षस का झाला? तर सुखदेव सांगतात राजा परीक्षिता, हा मागच्या जन्मामध्ये चित्रकेतू नावाचा राजा होता. त्यांना 1 करोड राण्या होत्या. आता कथा समजली पाहिजे. राजा एक आणि राण्या करोड. तर या राजाला एक विद्या अवगत होती.
चित्रकेतू राजाला कोणत्याही स्त्रीचं पाहिलं की तिचं चित्र काढायचं आणि चित्राला सजीव करायचं, अनुभव घ्यायचा, पुन्हा चित्र करून ठेवायचं. अशा 1 करोड राण्या. आणि याची लग्नाची पत्नी होती, तिचं नाव होतं कृतज्ञवती. नाव राजाचं चित्रकेतू. चित्रकेतू म्हणजे चित्त आणि कृतज्ञवती म्हणजे कर्माची गती. आपल्या चित्तात मनात येतं तसंच आपली कृती होती. कृती जी आहे ना ती चांगली झाली पाहिजे. माणसाची कृती चुकीची होत गेली की मग माणसाला त्याचं फळ जे आहे ते विपरीत मिळालं असतं. म्हणून कृती चुकली नाही पाहिजे. कोणी आपल्याला अपशब्द बोललं ना आपण नाही बोलायचं. आपण बोललं की कृती वेगळी होती. कारण काही लोकांना सवय नसते बोलायची. कृतज्ञ पण या राजाला 1 करोड राण्या अनुभव करून संतती नव्हती. परवायची संतती नसली म्हणून लोक माणसाला अपमानित करतात. करू नये कोणाला. कारण दैवगती आपल्या हातात नाही. दैवगती आपल्या हातामध्ये नाहीये. दैवाधीनम जगत सर्व. सर्व जग दैवामध्ये आहे आणि आपल्याला जे आहे ते दुसऱ्याला नाही म्हणून त्याला हसायचं नाही. पण तुम्ही काही वेळा वडिलांच्या आधी एकच मुलगा असतो, त्या तो चालला जातो, मग काय कराल तुम्ही? तुम्हाला असतील लोक. म्हणून कोणालाही हिणवू नये. सगळ्यांना समजून प्रेमानं आकृत करा. दुसऱ्याचं जे दुःख आहे ते दूर करून टाका. आपल्याला काय सवय असते, एखाद्याची मुलं वागवत नाही ना, अरे तुला जमलं नाही, काकात ठेवायला पाहिजे होते, असे करायला पाहिजे होते, मी त्याच्यात ठेवले. तू नातू असा निघतो की आजोबाला डोकं उठायला म्हणजे का हो काय करावं, आपलं काय चालतं. म्हटलं याच्याकरता दुसऱ्याला जास्त काय करायचं तुम्हाला सांगतो. एखाद्याने कधी आपल्याला असं सांगितलं किंवा माझे ऐकत नाही, अरे तुला काय वाटतं माझे ऐकते का, माझे पण ऐकते, पण काय करतो आता करून घ्यावं असं जर तुम्ही सांगितलं म्हणजे त्याला समाधान वाटतं. कारण आपल्यासारखे आपल्याला भेटलं की बरं वाटतं. टाकड्यापाशी उघडं गेलं सारं रात दिवाला मिळतं. या संसारी माणसाची गोष्ट अशीच आहे. तुम्ही तसंच आहे का म्हटलं हो जाऊ दे. मग आपण कधी त्याला म्हटलं तुला वळण नाही लावता आलं. कारण काही गोष्टी माणसाच्या हातात, त्या दैवाच्या हातात आहे. दैवाच्या हातात आहे. मनुष्य काही करू. असं पाऊस एवढा पाऊस पाहिला काय निसर्ग आहे काय अंधार ऋतू म्हणता याला. एका दिवसात ऊन, एका दिवसात पाऊस आणि वेगळंच गारठा. तिन्ही गोष्टी एका दिवसात. अकाली आहे. काय करणार तू, कोणाच्या हातामध्ये काय आहे. म्हणून ते म्हणतात या चित्रकेतू राजाला इतक्या राण्या असून संतती नव्हती. शेवटी याचे गुरु होते देवऋषी नारद आणि अंगिरस. देवऋषी नारद हे राजऋषी होते आणि अंगिरस हे उत्तम गुरु होते. हे दोन्ही एका दिवशी आले. या चित्रकेतू राजानं त्यांचे चरण धरले. सांगितलं महाराज मला काही करा आणि मुलगा द्या. आणि बघ तुझ्या नशिबाला त्याही पुत्रापासून सुख नाही. झाला मुलगा. याने 12व्या दिवशी बारसं ठरवलं. आता बघ दैव कधी विचित्र असतं. त्याला वाटलं या सगळ्या 1 करोड राण्या परत जिवंत कराव्या, यांनाही दाखवावं मला मुलगा झाला. म्हणून त्या चित्ररूपी असलेल्या 1 करोड राण्या सगळ्या जिवंत केल्या. म्हणतात तिला राजाकडे बारसाची तयारी झाली. त्या 1 करोड एकत्र आल्या की आपल्याला मुलगाने उदिरा याला वाचून द्यायचं. म्हणून एका राणीने नखामध्ये विष घातलं आणि बाळाच्या तोंडात टाकलं. बाळ बारसं झाल्याबरोबर मरून गेला. राजा रडायला लागला. सगळ्या 1 करोड राण्या गंमत पाहत आहे. राजा रडतोय, राणी रडते. अंगिरस ऋषी आणि नारद आले. राजा काय झालं म्हणे. महाराज गेला म्हणजे आम्ही तुला सांगितलं होतं. पण त्या नारदाने त्या 12 दिवसाच्या मुलाला उठवलं. उठले बैस
आणि राजाला सांग तुझं मरण का आलंय. म्हणे बाबा माझे अनेक पाप झाले, माझं 12 दिवसाचं आयुष्य होतं, तेवढंच पुण्य होतं. मला तुमच्या पोटी देवानं जन्माला घातलं कारण तुम्ही चांगलं यत्न केले म्हणून. आता 12 दिवसाचं माझं पुण्य संपलं, मी जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त झाला, आता माझ्याकरता काही रडू नका. तेव्हा चित्रकेतू राजाला कळालं की हा मुलगा जन्म मरणातून मुक्त झाला म्हणून आनंदित आहे, आणि मग आपण का नाही. म्हणून याने 1 करोड राण्यांना परत चित्र केलं आणि आपली कृतज्ञती नावाची पत्नी घेऊन अरण्यात आला. राज्य दुसऱ्यांवर सोपवून दिलं. अरण्यामध्ये भगवान शंकराची तपश्चर्या केली, भजन केलं, हरिओम नमः शिवाय, हरिओम नमः शिवाय. भगवान शंकर प्रसन्न झाले, पार्वती प्रसन्न झाली आणि सांगितलं चित्रकेतू राजा काय पाहिजे सांग. काही नाही म्हणे तुमची कृपा पाहिजे, जा म्हणे तुझा उद्धार होईल. मग शंकर म्हणे या विमानात बैस आणि एकदा कैलास पर्वत पाहून घे, सगळं फिरून घे. विमान दिलं, विमानामध्ये चित्रकेतू राजा आणि कृतज्ञती बसले. आता एवढं ददाती भोगल्यावर सुद्धा माणसाचं मन चांगलं होणं कठीण आहे. त्या वेळेला शंकराला कामदेव भेटायला आले आणि कामदेवाने सांगितलं की शंकरा तुम्ही मागच्या वेळेला मला जाळून टाकलं, 3रा डोळा उघडून. आता त्यावेळेला तुमच्याजवळ पार्वती नव्हती, आता तुम्ही पार्वतीला घेऊन असे बसा, म्हणजे मी बाण मारतो, म्हणजे तुमच्या मनात काम निर्माण होईल. शंकर म्हणे अरे वेड्या असं नाही म्हणे, नाही बसा. हे शंकर पार्वतीची अशी फोटो आहे ना, पण तुमची नात सुद्धा विचारते इंग्लिश मीडियम, तुमचे देवही का असे आहे ना, आजीजवळ काही उत्तर नसतं सांगायला. बरोबर विचारतात हे इंग्लिश मीडियम मध्ये असं शिकवलं जातं. मला सांगून ठेवतो की आपल्या धर्माचं असं छिद्र पाहतात ते, आणि ते मुलांच्या मनावर असं बिंबवतात. असा फोटो शंकर पार्वती एक अपघात. तर त्याची कथा आहे, तुम्हाला जर माहिती असेल तर तुमच्या नातीला तुम्ही बरोबर सांगाल. काही लोक म्हणतात पार्वती गळ्यातून पळून गेली असे सांगतात ते त्यांना. मुलीला काय सांगतात ते तुमची पार्वती पळून गेली होती की नाही, आज आली त्याच्या दिवशी कथा करतात तुम्ही, असं त्या मुलीच्या मनावर बिंबवतात ते. पार्वतीने योग्य पती शंकर पाहिजे होता, याने पती करता गेली. हे आपल्याला मुलांना समजवता आलं पाहिजे. हे कथाकारांना समजत नाही, लोकांना समजवा. मुली जेव्हा त्या इंग्लिश मीडियमच्या प्रश्न विचारतात आजीला, कारण आईला विचारत नाही, ते आजीला विचारतात. आजी तुझी टाळ वाजवते, तुला काही समजत नाही असं उत्तर देते मध्ये आजीला. याच्याकरता तुम्हाला समजवता आलं पाहिजे. तर शंकर आणि पार्वती असे बसले आणि कामदेव प्रयोग करत होता. त्यावेळेला या चित्रकेतू राजाचं विमान बरोबर कैलास पर्वतावरून त्यांनी शंकराकडे पाहिलं. अरे म्हणे देवजी असे, त्यावेळेला पार्वती म्हणाली तुला विमान दिलं आणि तू देवाकडे असं पाहतो, जा तू राक्षस होशील. तो चित्रकेतू राजा खाली त्रास सुरू झाला. काय तुम्हाला कथा कळाल्या पाहिजे. गोकुळीची या सुखांत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. जेव्हा तुम्ही एक तत्वाने राहाल, घरामध्ये संस्कृती वाढवाल, सुविधा सगळ्या ठेवा, पण आपल्या संस्कृतीचं ज्ञान मुलांना देत राहा. नाही तर रडावं लागतंय. बरं हल्ली काय एकच आहे ना, त्यामुळे पंचायत होते. रडल्याशिवाय दुसरा उपाय. बरेच लोक विचारतात दादा अशी काही वस्तू द्या की मुलांनी आमच्याकडे स्नेह ठेवला पाहिजे. म्हटलं अशी वस्तू जगात नाही. आज तिथं माझा धंदा किती जोरात चालला असता. अशी वस्तू नाही, अशी संस्कृती आहे की ती आचरा. हल्ली लोक बोलवतात ही वस्तू ठेवा, ती वस्तू ठेवा. काय काय ठेवाल तुम्ही घरामध्ये? तो पानचपरीवाला बी तो मोठ्या पोटाचा बुवा ठेवतो, दाढीवाला. तू पान चांगलं दे म्हणजे लोक येते. आम्ही असं सांगतो, बुवा नको ठेवू, पान चांगलं दे.
खराब देऊ नको, कमी देऊ नको, खोटं देऊ नको. असा देश घडला पाहिजे. चांगली वस्तू द्या, लोक तुमची जागा शोधत येतील. चांगलं काम करा, लोक तुम्हाला काम देतील. चांगलं बोला, लोक तुमच्या जवळ येतील. वस्तूने काम होत नाही, काम चांगलं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आज जगात लोकांना कसंही माल कटवायचा आहे आणि पूजा करायची आहे म्हटलं काही उपयोग नाही. नाव लौकिक की नाही, ही वस्तू तिथेच चांगली मिळेल, हे चांगलं शिकवतील, हे चांगलं मार्गदर्शन करतील. जगात चांगलं वाढवलं पाहिजे. ज्या वेळा चांगलं वाढेल तेव्हा जगामध्ये सुख प्राप्त, आणि सुख प्राप्त होईल तेव्हा प्राणी सुखी होतील. चित्रकेतू राजाची कथा समाप्त झाली. षष्टम स्कंदाची समाप्त झाली. दुपारच्या सत्रामध्ये भक्त प्रल्हाद आणि अष्टम स्कंदाला सुरुवात होईल. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. जय नारायण हरि नारायण. हरि नारायण हरि नारायण. जय नारायण जय नारायण. जय नारायण जय नारायण. हरि नारायण जय नारायण. जय नारायण जय नारायण. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. भगवान की जय. श्री अनंता मधुसूदना. जगद्व्यापका जनार्दना. महानंदा महानंदा विश्वंभरा. सहस्रपादा सहस्रकरा. कमलनयना कमलापते. भवतारका दरिद्राक्षिते. अगाये सगुणाचे निर्गुणा. वसुदेव देवकी नंदना. काला लोटांगणे. हेच करीतसे विनवणे. भवबंधने सोडवावे. पांडुरंग हरी वासुदेव हरी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. जेवणाचा प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये.